नमस्कार सोशल मीडिया परिवार। तर बघा ही भीमा नदी आहे, भीमा नदी आहे आणि पाठीमागे कमीत कमी 2 ते 3 किलोमीटर आपल्याला चालावं लागणार आहे। आणि तो बघा तो मला दिसतोय का स्तंभ, विजय स्तंभ। एक मिनिट, तर विजय स्तंभाला सलामी देण्यासाठी भरपूर जनसमुदाय आलेला आहे। तर इथे प्रशासनाने सोय केलेली आहे, परंतु मला असं वाटतं की सोय अपुरी आहे, कारण महिलांसाठी एवढी परफेक्ट सोय केलेली नाही आहे, म्हणजे जेवढी करायला पाहिजे होती तेवढी। तिकडे पण तो व्हिडिओ मी काढला नाही, तर महिलांसाठी थोडी सोय जास्त करायला पाहिजे होती, लहान मुलांसाठी वगैरे, पाण्याची सोय वगैरे। एक टँकर मी बघितला रस्त्यामध्ये, तो वाहत होता, पण तिथे कोणीच त्याचं कंट्रोलिंग कोणाकडे नव्हतं। तर असं आहे, मी तुम्हाला पुढचे सुद्धा दाखवेल। तर बघा हे भीमा कोरेगाव सलामी देण्यासाठी मी आलेली आहे। आणि इथे सलामी देण्याचं एक कारण असं आहे की इथे सलामी दिल्यानंतर एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा पूर्ण एका वर्षासाठीच नाही, पूर्ण आयुष्याला आपल्याला भेटते। वर्षाचा पहिला दिवस आहे, सर्वांना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। परंतु इथे आल्यानंतर आहे ना, खरंच खूप अभिमान वाटतो की एक आत्मसन्मानाची लढाई म्हणा, किंवा छत्रपती संभाजी महाराजांचा जो घात झाला, जी हत्या झाली, त्याचा एक बदला म्हणून 500 लोकांनी, म्हणजे त्याच्यामध्ये फक्त महार जातीचेच नव्हते, इतर जातीचे सुद्धा होते, तर अशा 500 लोकांनी ज्या पद्धतीनं त्यांच्या हत्येचा बदला घेतला आहे, आणि त्याच्यासाठी इंग्रजांनी हा विजयस्तंभ त्यांच्या स्मरणार्थ हा विजयस्तंभाची इथे उभारणी केली होती। आणि ह्याचा उलगडा हा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला, आणि तेव्हापासून इथे सर्व भीम समुदाय, आंबेडकरवादी सर्व लोक आणि सर्व जे माणुसकीला मानणारे, संविधानाला मानणारे इथे येऊन मानवंदना देतात, अभिवादन करतात।